दरम्यान विधानसभेतही शहापूरच्या शाळेतील मुद्द्यावर रोष व्यक्त करण्यात आलाय. पाहूया. सदर शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मासिक पाळी व नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यावर मानसिक दबाव टाकता 5वी ते 10वी इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांसोबत अत्यंत खालच्या पातळीचं त्यांना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद व केविलवाणा प्रकार केला आहे. सदर प्रकार एवढ्यावरच न थांबता मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने व्यवस्था करून तपासणी केल्या. अध्यक्ष महाराज, या घटनेला जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत. अध्यक्ष महाराज, कुठलंही काही नाही, काय चाललंय या महाराष्ट्रात? अध्यक्ष महाराज, अगदी कडक कारवाई केली जाईल त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी कारवाईचे आदेश दिलेले आहे. त्या बाईला काही लाज लज्जा काय, ती बाई आहे की कोण आहे? हैवान आहे. त्यामुळे त्या बाईला पहिलं टाका जेलच्या मागे काहीतरी करून आणि तिला पहिले सस्पेंड करा. ठीक, ती तिथं राहताच कामा नये. तसं आपण आदेश देवा साहेब. अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे. हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज, आणि म्हणून तुम्ही आदेश द्या. आदेश दिलेले आहेत. योग्य चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी. खरं तर अशा पद्धतीने शारीरिक तपासणी करणं अतिशय आक्षेपार्ह आहे, निंदनीय आहे, संतापजनक आहे. या संदर्भात कालच पोक्सो अंतर्गत 8 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित शाळेची मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. शिक्षण विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी मुलांचंही 2 गोष्टी आपल्यासमोर आहेत. एकीकडे ज्या चुका झाल्या आहेत त्याच्या संदर्भात कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया करणं, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याची काळजी, खबरदारी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. कारवाई होत त्याचा पाठपुरावा आम्ही राज्य महिला आयोग म्हणून करू. खरं तर संवेदनहीनतेचा पूर्णपणाने भयंकर असं उदाहरण आहे. या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 211/2025 असा गुन्हा शाळेच्या विरोधात रजिस्टर झालेला आहे. एवढी मोठी घटना होऊन सुद्धा काहीच घडलेलं नाही असं जे काही ठिकाणी बातम्यांमध्ये येत आहे, तर त्या संदर्भामध्ये माझ्याकडे जी विधान परिषदेची उपसभापती म्हणून आलेली माहिती आहे आणि ज्याच्यावर सभागृहामध्ये देखील परिषदेचा आवाज उठवला गेलेला आहे, तर त्याच्यानुसार BNS 74 आणि 76 आणि पॉक्सो 11, 12 आणि 21 असे गुन्हे या शाळेवरती दाखल करण्यात आलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.